हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर या सगळेजण चहा प्यायला. तर सकाळी सकाळी सगळी कामं आटोपली 9 वाजेपर्यंत. जे ते आपल्या आपल्या कामाला गेले. तर मी म्हणलं चला एक कप चहा होऊन जाऊ द्या, कारण हिवाळा चालू आहे. कितीही चहा पिला तरी प्यावाच वाटतो. तर छानपैकी अशी उन्हाला बसून चहा मी माझा एन्जॉय केला. तर त्यानंतर म्हणलं चला हिवाळा जरी असलं तरी आपलं काम आपल्यालाच करायचं आहे. मग थोडीशी झाडाची पानं सुकलेली काढून टाकली, कारण ती जास्त एनर्जी घेतात. तर वेस्ट नको म्हणून थोडंसं झाडाला मी इकडं हलवलं, कारण ह्याच्यावर खूप सारे असे वाळलेले पानं जमा झाली. त्यानंतर दरवाजा बंद केला, कारण आता मी घरात एकटी आहे. त्याकरता समोरचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये आली. तर ह्या केसांचा मला एवढा हेवा वाटत होता. एक तर माझे सुपर स्ट्रेट केस आहेत, पण मी त्या दिवशी व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पाहिलाच असेल, कर्ली केलते. तर ते 1-2 दिवस राहिले होते, पण केस मोकळे सोडून मला तर बुवा काम नाही होत. तर सगळ्यात आधी मी केस बांधले. आणि ज्यावेळेस मी परवा आईकडे गेलते ना, त्यावेळेस हे कवर आणलेले. ॲक्च्युली हे कवर आहेत 4 व्हीलरच्या ज्या सीट असतात ना, तर त्याचे कवर आहेत. तर आई बोलत होती की हे टाकून देते. मी म्हणलं थांब, नको टाकून देऊस, मला हवे आहेत. कारण मला अशा DIY वस्तू करायला किंवा वेस्टपासून बेस्ट बनवायला आवडतं. तर काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल की मी हा सोफा, म्हणजे सोफा म्हणता नाही येणार ह्याला, मी हा फळ्यां वगैरे अशा प्लायवूडच्या फळ्या होत्या त्याच्यापासून असा छोटासा टेक्स बनवला सोहमला बसायला वगैरे. पण तो आता कालांतराने सोफ्यामध्ये कन्वर्ट होणार आहे, कसा तो पहा. तर काही दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये मी दाखवलं की हे स्पंज मी विकत आणले होते, त्याच्यावरती गादी ॲज अ गादी म्हणून हे करण्यासाठी. पण काय होत होतं, त्याच्यावरती काही टाकलं तरी ते नंतरनं सटकून जात होतं, म्हणजे घसरत होतं. काहीतरी असं परमनंट हवं होतं. तर मी हे स्पंज जे आहेत ना, त्या कवरमध्ये असे टाकून घेतले आणि ट्राय करत होते की ते दोन्ही स्पंज एकाच ठिकाणी असं टाईट बसतील, जेणेकरून ज्यावेळेस ना मी त्याच्यावरती म्हणजे कोणीही बसेल तर ते सरकणार नाही. तर थोडीशी तर कसरत होत होती, कारण कवर झालं तर मोठं आणि स्पंज लेंथ जी होती ती कमी होती. तर मी ट्राय केलं, व्यवस्थित ते बसून गेलं. त्यानंतर त्याला असे नॉट होते, ते नॉट बांधून घेतले आणि समोरच्या बाजूला पाहिलं की असं जातं का, तर ते व्यवस्थित गेलं. कारण समोरनं मी एक असं छोटंसं स्टोरेज बनवलं होतं, ज्यामध्ये सगळ्या अशा वस्तू वगैरे ठेवण्याकरता. तर कोण म्हणतं बरं टाकाऊपासून टिकाऊ होत नाही, तर टाकाऊपासून मी अख्खा हा सोप्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्पंज आणलेले फक्त ह्याला एक सोप्यासारखं म्हणजे एक रूप देण्याकरता बरं का. आणि त्यानंतर ह्या उशाही ह्या दुसऱ्या कवरमध्ये टाकून घेतला. हे एकदम इझी गेलं. ह्याच्यात काय असं हे नाही झालं की नाही होतच नाही, ते अगदी इझी गेलं, कारण त्यांची लेंथ ही जाड होती आणि मस्त होत्या जाडजूड, मग त्या व्यवस्थित गेल्या. चला तर मग मी पटकून हे पॅक करून घेते. हे व्यवस्थित पॅक झाल्याच्यानंतर त्याचेही नॉट बांधून घेतले व्यवस्थित. तर म्हणतात ना की माणसाने काय म्हणता येईल, डोकं चालवावं, रिकामं डोकं शैतानाचं घर असतं. तर मी असं काय न काय घरामध्ये असे काय न काय प्रयोग करतच असते बरं का, आणि मला हे आवडतं. तर आता त्याच्यावर टाकून घेतली ती स्पंजसारखी गादी. तर हे दिसायला भलेही छोटा असा दिसत असेल, पण हे लेंथला वगैरे मस्त मोठा आहे, 2 जण ह्याच्यावरती मावतील. तर ॲक्च्युली हा जो डेस्क मी बनवला तो सोहमला बसण्याकरता वगैरे बनवला. त्याचबरोबर माझे काही शॉर्ट व्हिडिओ शूट वगैरे करता येईल त्याकरता बनवला. आणि हा कोपरा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा मी यूट्यूब चालू केलं, यूट्यूबमध्ये करिअर करायचं ठरवलं, तर ह्याच कोपऱ्यापासून सुरुवात केली होती मी. पण त्यावेळेस एवढं छान असं डेकोर केलेलं नव्हतं. हळूहळू करत सगळ्या गोष्टी जमत गेल्या आणि ते छान असं डेकोर झालं. तर ठेंबे ठेंबे तळे साठे असं म्हणतात ना, तर सुरुवात तर मी इथूनच केली होती. आणि तुमच्या सगळ्या सपोर्टमुळं आज 1 सबस्क्रायबरवरून माझे 14,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत थोड्याच दिवसामध्ये.
तर थँक्यू सो मच. असाच सपोर्ट तुमचा राहू द्या माझ्या पाठीशी. आणि आता छान असा हा सोफा सेट आणि विथ कवर तयार झालेला आहे. टाकाऊपासून एखादी टिकाऊ वस्तू बनवलेली की मनाला एवढा आनंद होतो. आता ह्याचं पण काहीतरी करायचं आहे मला. आता सूटकेस वगैरे ठेवलेले आहेत, पण ते सारखं त्याच्यावरनं घसरतं आणि मी विचार करत आहे आपण इथूनच सुरुवात केली ती ना. तर बघू शकता तुम्ही माझा वेगळाच आनंद. आणि मला हा कोपरा खूपच आवडतो. तर त्यानंतर ना मी म्हणलं चला आता बाकीची कामंही आवरून घेते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.